नमस्कार. महाराष्ट्राचा बिहार कधीच झालाय. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. सुरुवातीला आपण म्हणत होतो की महाराष्ट्र बिहार होईल पण आता ऑलरेडी झालेलाच आपल्याला दिसतंय. कारण हे गोपीचंद पडळकर सारखं पाडलेलं पिल्लू भाजपने, देवेंद्र फडणवीसने आज ज्या पद्धतीने बोलला गोपीचंद पडळकर जयंत पाटलांबद्दल, ते अतिशय चुकीचे आहे. त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. ज्या मतदारसंघातनं गोपीचंद पडळकर निवडून येतो, ज्या एवढ्या लोकांचं समर्थन मिळून आज तुम्ही या विधानसभेमध्ये बसलेत, त्या विधानसभेला सुद्धा लाज वाटेल अशा भाषेमध्ये गोपीचंद पडळकरने जयंत पाटलांवर टीका केली. नेमकी काय टीका केली, कशा पद्धतीने बोलले जयंत पाटलाबद्दल, आणि त्याची सारवासारव करणारा तुमचा देवाभाऊ कसा काय आला बाजूला लगेच समोर, मीडिया समोर बघाच तुम्ही एकदा, आणि मग आपण त्याच्यावर बोलणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा आपल्या व्हिडिओंना, म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट, आणि व्हायरल करा, म्हणजे आपल्याला भीती नाहीये, जे स्पष्ट आहे. कारण की आपण या लोकांना निवडून देतो, आणि या लोकांनी जर अशी भाषा वापरली तर आपल्याला नक्कीच बोलायचा हक्क आहे. बघा नेमकं गोपीचंद पडळकर काय बरडला. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला. आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना. अशा, आणि त्याच्यावर गोपीचंद पडळकर म्हटला की मला तर वाटतं की तू राजारामाची अवलादच नाही. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही इथं कामं करताय, तुम्ही जनतेमधनं निवडून आलात, आणि तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरताय. तुम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिलंय, कोणत्या गोष्टींसाठी निवडून दिले, तुम्हाला एकमेकांचा बाप काढण्यासाठी, एकमेकांची आई काढण्यासाठी तिथे विधानसभेमध्ये बसवलंय का, या प्रश्नाचं सगळ्यात आधी उत्तर देणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. कारण की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या पिल्लूंना सगळं पाडलेलं आहे. असली जी काही संस्कृती आहे, ती संस्कृती सत्तेसाठी या सगळ्या गोष्टी भाजप स्वतः अधिकृतपणे पुढे येतो, म्हणजे देवेंद्र फडणवीस पुढे येतात, आणि लगेच त्यांचं त्या लोकांचं सारवासारव चालू होते. हे जे काही गुंड वगैरे पाळून ठेवले देवेंद्र फडणवीसांनी, जसं झालं सदावरती एक झाला की नेहमी काहीही बरडत बसतं, कोणाही बद्दल काहीही बरड, ना भीती राहिली ना काही राहिली. जर तुम्हाला भीती नाही तर आम्हाला देखील भीती नाही, कारण की आम्ही लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, आम्ही लोकांनी तुम्हाला मतदान केलंय. कारण की या आशेवर की काहीतरी चांगला नेता बनून आमच्या समाजातील, आमच्या भागातील जे काही महत्वाचे प्रश्न आहे, शेतीचे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहे, महागाईचे प्रश्न आहे, कामधंद्याचे प्रश्न आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी, बोलण्यासाठी विधानसभेमध्ये जातील. अरे या भाषेमध्ये तुम्ही बोलायला लागले, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुमच्या जिंदगानीवर. कारण की ज्या पद्धतीने या गोष्टी घडतायत आज समाज माध्यमांमध्ये, अरे तुम्हाला फॉलो करणारे लोक असतात, तुम्हाला मानणारे लोक असतात, जे की त्यांच्या मागे बाणगुड टाळ्या वाजतायत. त्या बाणगुडांना देखील लाजा वाटायला पाहिजे. आज जर एका मंत्र्याविषयी, एका आमदाराविषयी, एका 35 वर्ष आमदार असलेल्या माणसाविषयी जर हा मनुष्य असं बोलत असेल, तर जे की मागे टाळ्या वाजताय बाणगुड, त्या बाणगुडांना समजायला पाहिजे तुमच्या तर ढुंगणावर लाता मारून हा बाजूला काढेल, एवढं समजायला पाहिजे तुम्हाला. आणि सगळ्यात राग येतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीसाचा. देवेंद्र फडणवीस काय बोलले बघा, तुम्ही बघूनच घ्या. गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत, आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. तर देवेंद्र फडणवीस कसं काय म्हणू शकता की हे तरुण रक्त आहे, तरुण रक्ताच्या संतापाच्या ओघात काहीही बोलून जातं, आणि मग त्याचा ते म्हणजे नेमकं लक्षात राहत नाही काय बोलतोय आपण, काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय. आणि भविष्यामध्ये खूप काही मोठी संधी आहे गोपीचंद पडळकरांना. भविष्यात खूप काही मोठी संधी आहे म्हणजे काय, याचा अर्थ असा की देवेंद्र फडणवीसांनी यांना पाडलंय, आणि यांच्या ज्या काही चुका आहेत त्या चुका नेहमीच सारवासारव करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस म्हटले की भविष्यामध्ये गोपीचंद पडळकरांना चांगली संधी, याचा अर्थ भविष्यात हे त्यांना तिकीट देतील, निवडून आणतील, आणि मागच्या दाराने असो, पुढच्या दाराने असो, ईव्हीएम ब्लॅक हॅक करून असो, कसंही असो, अशा लोकांना देवेंद्र फडणवीस निवडून येतील. आणि मग सकाळी
मी माफी मागणार नाही असं म्हणणारे गोपीचंद पडळकर दुपारी सांगता की मला आमच्या साहेबाचा फोन आला, आमच्या देवाभाऊचा फोन आला, देवाभाऊ आणि मग मी ठीक आहे, मी याच्या पुढे असं स्टेटमेंट करणार नाही, पण मी माफी मागणार नाही किंवा मला गिल्टी फील होतं असं कधीच बोलला नाही गोपीचंद पडळकर. सो या सगळ्या ज्या काही गोष्टी घडतायत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय तो म्हणजे या भाजपाने. आणि मग या गोष्टींवर तो जे काही अंधभक्त आहेत ना, ते अंधभक्त काहीच बोलत नाहीत. त्यांना आता गोपीचंद पडळकर वा 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 वा, काय डेअरिंग बाज माणूस, काय डॅशिंग माणूस आहे. अरे डॅशिंग माणूस नाही, संस्कृती लेस माणूस आहे. आज जर तुम्ही तुमच्या दुसऱ्यांच्या आई बापाला काढत असाल तर तुमचे देखील आई बाप आहेतच की. आपण देखील काही आकाशातनं पडलेलं नाही. जर आपण कोणाला बोलत असेल एक शब्द, 10 शब्द परत आपल्याकडे येत असता. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आणि याचं समर्थन कोणीच करणार नाही. खुद्द देवेंद्र फडणवीसांनी देखील सांगितलं की मी याचं समर्थन करत नाही, पण त्याच्या पुढचे जे काही शब्द होते त्या शब्द आपल्याला पटलेले नाहीत. कारण की अंधभक्त, या अंधभक्तांना वाटत असेल की देवेंद्र फडणवीसांनी त्यांची पाठराखण केलेली नाही, त्यांना झापलं. हे कुठल्या पद्धतीचं झापलंय? हा, अशा पद्धतीने बोलतं काय? ऍक्शन घेणं गरजेचं, ऍक्शन घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे जे काही लोक आहेत, मानला आपण यांना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा काँग्रेस असो, ज्या लोकांनी भ्रष्टाचार केले, ज्या लोकांनी अशा वाचाळ वीरांना यांनी तात्काळ निलंबन केलं. अरे इथे निलंबन होत नाही, इथे ऍक्शन होत नाही, न यांच्यावर चौकशी होते. अरे एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी यांना 3-3, 4-4 महिने लागतात. तुम्हाला समजलंच असेल मी कोणाविषयी बोलतोय, जे की मोठा अपराध घडला होता महाराष्ट्रामध्ये, अजून देखील आपण ते विसरलेला नाही. आणि त्या माय माऊलींना त्या गोष्टींचा म्हणजे अजून देखील न्यायनिवाडा झालेला नाहीये. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अशा राज्यामध्ये हे सत्ताधारी आज आपण बसवलेत, यांना वेळेवर अक्कल येईल अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. यांना नक्कीच एक दिवस अक्कल येईल अशा गोष्टी करा, जेणेकरून नेपाळमध्ये काय झालं, नेपाळची जी काही परिस्थिती झाली तशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात देखील होणार आहे. हे सगळ्यात आधी समजून घेण्याचं गरजेचं आहे. असे खूप काही गावगुंड भरून ठेवलेत. आधी फक्त बीजेपी मध्ये होते, पण आता महायुती झाली म्हणजे 3 पक्षातले जे काही गावगुंड होते ते गावगुंड एकत्र आले आणि त्यांचा एक ग्रुपच तयार झाला. गणपती मंडळ कसं असतं तसं यांचं मंडळ झालंय. अरे या जाओ तुम भी आ जाओ, अरे तुम भी आ जाओ, कुछ नहीं होता, हम है ना, साहब है ना, देवाभाऊ है ना, देवाभाऊ सब देख लेंगे. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालंय आणि याला जनता माफ करणार नाही. मित्रांनो, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुम्हाला काय वाटतं या विषयावर? आपण खरं बोलतोय का काय? आपला विषय योग्य आहे की अयोग्य? आपली भाषा कशी काय आहे? मित्रांनो, या लोकांना अद्दल घडवण्यासाठी असा संताप आपल्याला नक्कीच येणार आहे. जर तुम्ही कोणाचा आईबाप काढत असाल तर उद्या उठून आपल्याला देखील सोडणार नाही. हे जे मागे टाळ्या वाजणार आहेत ना, यांना समजायला पाहिजे. आणि एक मतदार म्हणून आपली देखील नैतिक जबाबदारी आहे, आपलं देखील काम आहे, आपण यांच्यावर बोलणं, व्यक्त होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.